या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉमर्स पेपर क्रमांक 2 ज्याला आपण वाणिज्य म्हणतो, सेट नेट पेपर क्रमांक 2 यामधील 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झाली होती त्यामधील कॉमर्स विषयाच्या पेपरचं विश्लेषण पण एक वेगळ्या पद्धतीनं। वेगळी पद्धत म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपण घटक आणि त्या घटकानुसार प्रश्नांचं विश्लेषण। आपल्या सर्वांना माहिती पेपर 2 मध्ये एकूण 10 घटक आहेत आणि प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात। तर त्याचं सहसंबंध जर आपण समजून घेतला तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचाही आपल्याला अंदाज बांधता येतो। त्यामुळे आपण आज पाहणार आहोत पेपर क्रमांक 2 वाणिज्य विषयातील 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झाली होती त्यामधील पहिला घटक, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याच्यावर 10 प्रश्न कसे विचारले सिक्वेन्सली। जर तुमच्याकडे ए सेट असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ए सेटमधील जशास तसे प्रश्न क्रमवार पद्धतीनं विचारले जातात। वरील प्रश्नांचे आपण प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यावरचे स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत। तर पहिला घटक आहे, घटकाचं नाव आहे घटक ए, व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय। त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचे घटक बघूयात आपण। पहिला आहे व्यवसाय पर्यावरणाच्या संकल्पना आणि घटक। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यवसायाची व्याप्ती आणि मर्यादा। तिसरा मुद्दा आहे त्या पहिल्या घटकातला, या जो पहिला घटक आहे त्यातलेच हे मुद्दे आहेत। तिसरा आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश। चौथा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत काय आहे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे विदेशी थेट गुंतवणूक FDI आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक FPI या संकल्पना। त्यानंतर सहावा मुद्दा आहे पेमेंट बॅलन्स BOP। त्यानंतर सातवा मुद्दा आहे प्रादेशिक आर्थिक एकात्मता। त्यानंतर आठवा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था ज्यामध्ये IMF, जागतिक बँक, युनिकेड। त्यानंतर नववा मुद्दा आहे जागतिक व्यापार संघटना WTO। अशा पद्धतीनं एकंदरीत आपण पाहिलं 9 मुद्दे आहेत, ज्या 9 मुद्द्यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात। तर त्या प्रश्नांचं म्हणजे आपण जर बघितलं तर पहिले 5 प्रश्न ए सेटमधले पहिले 10 प्रश्न आपण सोडवणार आहोत। Which of the following is not a principle of WTO फ्री ट्रेड जे असेल ते, तर खालीलपैकी कोणते जागतिक व्यापार संघटनेचे WTO तत्व नाही। मुक्त व्यापार, विभेदनात्मक धोरण न अवलंबणे, सुयोग्य स्पर्धा आणि विभेदनात्मक धोरण। तर योग्य उत्तर काय आहे तर त्याचं आपण स्पष्टीकरण बघूयात। बघा, पहिला प्रश्न जो आपण आता पाहिला त्याचं स्पष्टीकरण डी पर्याय बरोबर आहे, विभेदनात्मक धोरण। त्याचं स्पष्टीकरण असं आहे की जागतिक व्यापार संघटना WTOचे मुख्य तत्व खालीलप्रमाणे आहे। मुक्त व्यापार करणं पहिलं आहे, सदस्य देशामधील व्यापार सुलभ करण्यासाठी अडथळे कमी करणं हे WTOचं आद्य कर्तव्य। दुसरं आहे भेदभाव न करणं, सर्व देशांना समान वागणूक दिली पाहिजे। तिसरं आहे सुयोग्य स्पर्धा, सर्व व्यापारी सहभागासाठी निष्पक्षता सुनिश्चित केली जाते। त्यामुळं विभेदनात्मक धोरण WTOच्या तत्वाशी विसंगत आहे। त्यामुळे WTO कोणत्याही देशाविरुद्ध भेदभाव किंवा विशेष वागणूक देण्यास मनाई करते। उदाहरणार्थ, जर एखाद्या देशाने विशिष्ट देशासाठी निर्यात शुल्क कमी केले पण इतरांसाठी जास्त ठेवले तर हे WTOच्या तत्वाशी विरोधाभास ठरेल। त्यामुळं हा पर्याय डी पर्याय योग्य आहे। आणि हा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय शेवटचा जो मुद्दा होता 9वा आपल्या अभ्यासक्रमातला जो हा घटक आहे, पहिल्या घटकातला 9वा मुद्दा आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे, बरोबर आहे। मी तुम्हाला कोरिलेशन जोडून देण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर दुसरा प्रश्न, शोधन शेषातील असंतुलन कोणत्या आर्थिक घटकांना प्रभावित करतं। ऐहिक अनवर्त संतुलन, धार्मिक असंतुलन, समान असंतुलन, असमान असंतुलन। शोधन शोषातील बघा संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे। पहिला घटक हा संकल्पनेवर आधारित असतो प्रत्येक पेपर 2चा। तर बघा योग्य उत्तर आहे ऐहिक अनावर्त असंतुलन, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, बरोबर आहे। आता याचं स्पष्टीकरण असं आहे की शोधन शेष बॅलन्स ऑफ पेमेंट BOP संकल्पना होती बघा, तिथं आपण बघितलं उपमुद्द्यामध्ये, म्हणजे देशाच्या आयात निर्यात व्यवहाराचे आर्थिक विवरण ज्यामध्ये असतं त्यातील असंतुलनामुळे खालील परिणाम उद्भवू शकतात।
एक ऐहिक असंतुलन. जर देशात चालू खाते करंट अकाउंट जास्त प्रमाणात तुटीत असेल तर त्याचा परकीय चलन साठ्यावर आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत असतो, जे आपल्या 1991ला उद्भवला होता. अनावर्त सायकलिकल असंतुलन. व्यापारातील तात्पुरत्या समस्या जसे की जागतिक आर्थिक मंदी असेल यामुळे तात्पुरते असंतुलन दिसते. उदाहरणार्थ जर भारताची आयात अमेरिकेच्या तुलनेत जास्त असेल तर डॉलरची मागणी वाढेल आणि त्यामुळे भारतीय रुपयाचं मूल्य कमी होईल. इतर पर्यायाचा आपण विचार केला धार्मिक असंतुलनाचा अर्थव्यवस्थेत थेट परिणाम होत नसतो, त्यामुळं हा देखील चुकीचा पर्याय आहे. समान असंतुलन किंवा असमान असंतुलन हा पर्याय येथे लागू होत नाही आहे. त्यानंतर आयडेंटिफाय अ फॅक्टर दॅट डझंट प्ले ॲन इम्पॉर्टन्स रोल इन अट्रॅक्टिंग FDI. खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला FDIला आकर्षित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक विशद करा. कायदे, नियम व अटी, प्रशासकीय प्रक्रिया, संसाधनाची किंमत, भाषा. तर योग्य उत्तर आहे भाषा. बघा, FDI आकर्षित करण्यासाठी विविध घटक महत्त्वाचे असतात. भाषा हा घटक महत्त्वाचा ठरतो कारण गुंतवणूकदार देशातील स्थानिक भाषेचा सुलभ वापर करण्यास प्राधान्य देतात. भाषा सुलभ असल्यास दळणवळण आणि व्यापार प्रक्रियेला अडथळा येत नाही. उदाहरणार्थ भारतात इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे भारत अनेक परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. इतर पर्याय बघा, कायदे व नियम महत्त्वाचे असले तरी त्या ठिकाणी भाषा अडचणी ठरते, त्या गुंतवणूकदार अनुत्सुक असतात. त्यानंतर शासकीय प्रक्रिया सोपी असल्यास फायदा होतो, पण तो एकमेव घटक नाही आहे. संसाधनाची किंमत परवडणारी असावी लागते, पण भाषा हा प्राथमिक घटक मानला जातो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयुक्त उपक्रमाचे वैशिष्ट्य नाही. बघा, हा देखील संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. प्रत्येक भागीदाराचे सहभाग असतात. केवळ वैधानिकपणे स्थापन झालेला एकमेकाशी संबंधित व्यवस्थापनात प्रत्येक भागीदाराला सहभागाची संधी आणि एक भागीदार इतर सर्व भागीदारांना संपूर्ण भाग धारण करतो. योग्य उत्तर आहे एक भागीदार इतर सर्व भागीदारांचा संपूर्ण भाग धारण करतो. पर्याय क्रमांक D योग्य आहे. चौथा प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण असं आहे की संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर म्हणजे दोन किंवा अधिक संस्थांनी विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र येणे. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य आहे प्रत्येक भागीदाराची समभाग असतात. त्यानंतर वैधानिक स्वरूप असतं. संयुक्त उपक्रम हे कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत असतात. तिसरं आहे व्यवस्थापन सहभाग. भागीदाराला व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी दिली जाते, परंतु एक भागीदार इतर भागीदारांचा संपूर्ण भाग धारण करणे हे संयुक्त उपक्रमाचे वैशिष्ट्य नाही, त्यामुळं तो पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर यामुळे संयुक्त उपक्रमाचा उद्देश हरवतो, कारण ती संयुक्त भागीदाराऐवजी एकाच भागीदाराची मालकी ठरते. उदाहरणार्थ टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांनी मिळून व्हिक्ट्रा एअरलाइन्स स्थापन केली आहे. येथे प्रत्येक भागीदाराचा समभाग आणि सहभाग निश्चित आहे. पुढचा पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला स्पर्धात्मक लाभाच्या सिद्धांताचा जनक मानले जाते. डेव्हिड रिकार्डो, ब्रूस कोगूर, मायकेल गॅनन आणि ॲडम स्मिथ. तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे खालील ब्रूस कोगूर. स्पर्धात्मक साधनाचा सिद्धांत कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हांटेजेस. या सिद्धांतानुसार एखाद्या कंपनीला किंवा देशाला विशिष्ट कौशल्य, संसाधने किंवा तंत्रज्ञानाच्या आधारे इतरांपेक्षा जास्त फायदा मिळतो. त्यामुळं ब्रूस कोगूर यांनी हा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीवर भर दिलेला आहे. उदाहरणार्थ ॲपल कंपनीचे ब्रँड मूल्य, नवोन्मेषण उत्पादन हे तिचे स्पर्धात्मक लाभ आहेत. इतर पर्याय डेव्हिड रिकार्डो तुलनात्मक लाभाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ॲडम स्मिथ यांनी संपूर्ण बाजारपेठेचा विचार करून उत्पादन सिद्धांत मांडला. मायकेल गॅनन यांनी व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील काही इतर संकल्पनांवर काम केलं आहे. सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणती संज्ञा विभागीय आर्थिक सहयोगाशी संबंधित नाही. जकात संघ, सामूहिक बाजारपेठ, आर्थिक सहकार्यासाठी संघ, राष्ट्रीय संघ.
6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय संघ. बघा याचं स्पष्टीकरण, विभागीय आर्थिक सहयोग म्हणजे विशिष्ट प्रदेशातील देशामध्ये आर्थिक सहकार्य वाढवणे. त्यासाठी विविध स्तर आहेत. जकात, कस्टम युनियन, एकत्रित देशामध्ये समान आयात शुल्क लागू करणे, सामूहिक बाजारपेठ, कॉमन मार्केट, श्रम, भांडवल आणि उत्पादनाचा मुक्त प्रवाह सुलभ करणे. आर्थिक सहकार्यासाठी संघ, इकॉनॉमिकल युनियन, आर्थिक धोरणाचे एकत्रीकरण करणं. परंतु राष्ट्रीय संघ, नॅशनल युनियन ही संज्ञा एका देशाच्या एकात्मिक धोरणाला सूचित करते. ती विभागीय आर्थिक सहयोगाशी संबंधित नाही. उदाहरणार्थ EU म्हणजे युरोपियन युनियन हे विभागीय आर्थिक सहयोगाचे उत्तम उदाहरण आहे, परंतु त्यात राष्ट्रीय संघाचा समावेश नाही. पुढचा प्रश्न आहे 7वा. खालीलपैकी कोणते व्यवसायाच्या सामाजिक दायित्वाचे उद्दिष्ट नाही? बघा व्यावसायिक आपला जो घटक आहे पहिला त्याच्यावरचाच हा प्रश्न आहे. व्यवसायाच्या सामाजिक दायित्वाचे उद्दिष्ट नसणारा पर्याय. शाश्वत पर्यावरणाची परिस्थिती निर्माण करणं, स्त्रिया व उपेक्षित वर्गाला सक्षम करणं, सामाजिक हिताच्या मुद्द्यावर जागृती निर्माण करणे, शासनाकडून लाभ व कर सवलत प्राप्त करणं. पर्याय क्रमांक 100% डी असणार आहे. अगदी बरोबर आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की व्यवसायाचे सामाजिक दायित्व, कॉर्पोरेट CSR ज्याला आपण म्हणतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो असतो, हे समाज, पर्यावरण, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी योगदान देण्यासाठी असतो. हा खर्च केला जातो. शाश्वत पर्यावरणाचे रक्षण व टिकाऊ साधने जसे की प्लास्टिक कमी वापर, स्त्रिया व उपेक्षित वर्गांचं सक्षमीकरण, रोजगार, शिक्षण आणि अन्य साधने पुरवणं हा देखील त्याचा एक भाग आहे. त्यानंतर सामाजिक हितासाठी जागृती, लोकांना आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाबाबत जागृत करणं. परंतु शासनाकडून लाभ व कर सवलत मिळवणे हे व्यवसायाचे वैयक्तिक उद्दिष्ट असू शकते, परंतु ते सामाजिक दायित्वाच्या उद्दिष्टामध्ये येत नाही. उदाहरणार्थ टाटा ग्रुप शिक्षणासाठी मदत, पर्यावरण संवर्धनाचे प्रकल्प हे सामाजिक दायित्वात येतात. कर सवलत मिळवण्यासाठी केलेले CSR फंड खर्च जो असतो तो फक्त सवलत मिळवण्यासाठी उपक्रम राबवणे हा सामाजिक दायित्वाचा खरा हेतू नाही. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करण्याचे साधन नाही? प्रत्यक्ष निर्यात, अप्रत्यक्ष निर्यात, आंतर कंपनी हस्तांतरण, वैयक्तिक विक्री करार. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वैयक्तिक विक्री करार हा आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करण्याचं साधन नाही आहे. याचं स्पष्टीकरण असं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करण्याचे मुख्य मार्ग आहेत प्रत्यक्ष निर्यात, थेट परदेशात उत्पादनाचे विकणे, अप्रत्यक्ष निर्यात, इतर एजंट किंवा वितरकामार्फत विकणे, आणि तिसरं आहे आंतर कंपनी हस्तांतरण, कंपनीच्या एका युनिटकडून दुसऱ्या देशातील युनिटकडे माल पाठवणे. परंतु वैयक्तिक विक्री करार, इंडिव्हिज्युअल सेल्स ॲग्रीमेंट हा व्यापार करार असतो, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रवेश करण्यासाठी हा मुख्य मार्ग मानला जात नाही. प्रत्यक्ष निर्यात, भारतातील कपडे ब्रँडने थेट अमेरिकेत उत्पादन विकणे. अप्रत्यक्ष निर्यात म्हणजे ट्रेडिंग कंपन्यांद्वारे विक्री करणे अशा पद्धतीनं. त्यानंतरनं 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रवेश धोरण मॅकडोनाल्डने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी स्वीकारले? परवाना पद्धत, धोरणात्मक सहकार्य, विक्री हक्क, फ्रँचायझिंग आणि संपादन. तर योग्य उत्तर आहे विक्री हक्क. पर्याय क्रमांक सी, ज्याला आपण फ्रँचायझिंग म्हणतो. बघा जसं की वेगवेगळ्या शाळेचे, जसं फॉर्च्यून स्कूल असेल त्याचे फ्रँचायझी उघडल्या जातात, पोद्दार स्कूल त्याच्याही फ्रँचायझी उघडल्या जातात. त्याच पद्धतीने मॅकडोनाल्डने आपला विस्तार करण्यासाठी फ्रँचायझिंग मॉडेल स्वीकारले. यामध्ये कंपनी परवाना देते, ज्याद्वारे स्थानिक उद्योजकांना कंपनीचा ब्रँड नाव, लोगो आणि व्यवसाय मॉडेल्स वापरता येतात. बघा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यावसायिक पर्यावरण हा जो पहिला घटक आहे त्याच्यामध्ये व्यवसायासाठीचं पर्यावरण याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात हेच आपल्याला समजून येतं. फ्रँचायझिंगचे फायदे, स्थानिक उद्योजकांना सहभाग, ऑपरेशनसाठी कमी खर्च, जलद विस्तारीकरण होतं. उदाहरणार्थ भारतातील मॅकडोनाल्डने विक्रमी बक्षी यांच्या CPRL सोबत फ्रँचायझिंग करार केला. या धोरणामुळे मॅकडोनाल्ड विविध देशात सहजपणे विस्तार करू शकला.
इतर पर्याय परवाना पद्धत लायसनिंग मुख्य उत्पादन तंत्रज्ञान देण्यासाठी वापरले जाते. धोरणात्मक सहकार्य स्ट्रॅटेजिक अलायन्स कंपनी स्थानिक कंपन्यांशी भागीदारी करते, परंतु ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते. संपादन मॅकडोनाल्डने आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी ही पद्धत वापरलेली नाही. 10वा प्रश्न आहे शेवटचा या पहिल्या घटकावरचा. खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकारामध्ये यजमान देशात नवीन संपत्ती आणि उत्पादन केंद्राची निर्मिती केली जाते? धोरणात्मक सहकार्य, विलिनीकरण आणि संपादन, ब्राउनफील्ड निवेशन आणि ग्रीनफील्ड निवेशन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्रीनफील्ड निवेशन. याचं स्पष्टीकरण आहे ग्रीनफील्ड निवेशन म्हणजे गुंतवणूक म्हणजे एखाद्या कंपनीने दुसऱ्या देशात पूर्णतः नवीन उत्पादन केंद्र, कार्यालय किंवा कारखान्याची स्थापना करणे. यामध्ये जमीन खरेदी करून आवश्यक पायाभूत सुविधा उभा केल्या जातात. यामुळे यजमान देशात नवे रोजगार निर्माण होतात आणि आर्थिक विकासाला गती मिळते. उदाहरणार्थ टेस्ला जर्मनीमध्ये आपल्या गिगाफॅक्टरी स्थापन करत आहे, जो पूर्ण ग्रीनफील्ड प्रकल्प आहेत. हुंडाई मोटार्स भारतात चेन्नईजवळ नवे उत्पादन केंद्र स्थापन केले आहे. इतर पर्याय जर पाहिले तर धोरणात्मक सहकार्य, दोन कंपन्या एकत्र येऊन संसाधन शेअर करतात परंतु नवीन उत्पादन केंद्र उभे करत नाहीत. विलिनीकरण आणि संपादन, विद्यमान कंपन्या अधिग्रहणातून संपत्ती हस्तांतरण होते, नवीन निर्मिती होत नाही. आणि ब्राउनफील्ड निवेशन, विद्यमान संरचनांना वापर करून गुंतवणूक केली जात नाही, पूर्ण नवीन निर्मिती केली जाते. अशा पद्धतीनं एकंदरीत प्रत्येक घटक आणि प्रत्येक घटकावरचे प्रत्येक मुद्दे आणि त्यावरचे प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये कसे विचारलेले आहेत हे आपल्याला वरील स्पष्टीकरणावरून समजतं. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे तर तुम्ही 2 पद्धतीनं हा क्लास जॉईन करू शकता. बघा, एक तुम्ही ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोरवरील ॲप डाउनलोड करून याच्यावर लोगो वरील पद्धतीनं अशा पद्धतीचा दिसेल आणि किंवा तुम्ही 961904 या व्हॉट्सअप क्रमांकाला किंवा कॉल करून देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2चा दोन्ही विषयाचे जे कोर्स आहेत ते 4000मध्ये आपण दोन्ही विषयाचे कोर्स 2 वर्षासाठी देत होतो. आता आपण 2025मध्ये आपण पदार्पण करत आहोत परवा दिवसापासून. त्यामुळे आपण आजपासून 5 तारखेपर्यंत या कोर्सवर 25% ऑफ ठेवलेले आहे, 25% सूट दिलेली आहे. म्हणजे 3000 रुपयामध्ये 3500 रुपयामध्ये तुम्हाला 3000 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2चा पूर्ण मटेरियल अशा पद्धतीचे सर्व नोट्स, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण घटक वाईज पेपर 1 पेपर 2, त्यानंतरनं सर्व घटकांच्या प्रश्न आणि विश्लेषणासह नोट्स असतील, त्यानंतर 5 टेस्ट सिरीज मिळतील अशा आणि लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर्स, साप्ताहिक बैठक ज्यामध्ये चर्चा सत्राचं आपण रविवारी आयोजन करतो, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 3000 रुपयामध्ये. आणि ही सूट फक्त 5 तारखेपर्यंतच मर्यादित असेल. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी वरील क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट ॲपच्या माध्यमातून देखील क्लास जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.